नमस्कार मित्रांनो, तुम्ही खूप दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतात, ज्युनियर क्लर्क, पिऊन हमाल या पदांची ॲन्सर कीची, तर त्याबद्दल अधिकृत वेबसाईटला अपडेट दिल्यानंतर मित्रांनो आता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर याची ॲन्सर की नेमकी कधी डाउनलोड होईल आणि ॲन्सर कीमध्ये आम्हाला काय काय पाहायला भेटेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमची ॲन्सर की जी आहे मित्रांनो, या ठिकाणी उद्या 8 वाजल्याच्या नंतर डाउनलोड करता येणार आहे. तर इथं वेळ दिलेला आहे मित्रांनो 2 मार्च 2024 8 वाजल्यापासून ते 4 मार्च 2024 पर्यंत. तर बघा मित्रांनो, 8 वाजताच येईल असं या ठिकाणी 100% नाही आहे, कारण की मित्रांनो याच्या अगोदर ही वेबसाईट चालू होऊ शकते. जर चालू झाली तर मी तुम्हाला अपडेट देणारच आहे मित्रांनो, वेळोवेळी तुम्हाला अगोदर अपडेट देतच असतो मी. तर बघा, मी या ठिकाणी चेक केलेलं आहे, ॲप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करून लॉग इनवरती क्लिक केलं, अजूनही वेबसाईट चालू झालेली नाही. तुम्हालाही चेक करत राहायचे, त्यासाठी मी टेलिग्राम चॅनलला लॉग इनची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर ॲन्सर की मित्रांनो तुम्हाला कधी डाउनलोड करता येईल, उद्या मित्रांनो. आजचं या ठिकाणी जेवढे हे पण थोडासा वेळ आहे तो वाट पाहायचा आहे तुम्हाला. उद्या सकाळी 8 वाजल्याच्या नंतर कधीही मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आता ही प्रोसेस पाहता मित्रांनो 2 ते 4 तारखेपर्यंत, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जवळपास त्यांनी फक्त या ठिकाणी 2च दिवस दिलेले आहेत मित्रांनो ऑब्जेक्शनसाठी. ही फास्ट प्रोसेस पाहता तुमचं नॉर्मलायझेशन लिस्ट देखील खूप लवकर लागू शकते आणि रिझल्ट पुढचे जे आहेत मित्रांनो तेही खूप लवकर लागू शकतात. मग पुढची नेमकी काय प्रोसेस होणार आहे आणि तुमचे ॲन्सर की आल्यानंतर तुम्हाला काय काय भेटेल, तर सर्वात लक्षात घ्या, तुमचे कुठले प्रश्न होते, मराठीचे, इंग्रजीचे, GSचे कुठले प्रश्न होते, ते तुम्हाला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी पाहता येणार आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला पाहता येणार आहेत. तुम्ही कुठलं उत्तर सिलेक्ट केलं तेही तुम्हाला पाहता येणार आहे मित्रांनो. एकंदरीत मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी भेटू शकतात हे तुम्ही त्याच्यामधून पाहू शकता. परंतु मित्रांनो मार्क्स पाहिल्यानंतर मग आता पुढची प्रोसेस काय असेल, ह्याच्या ॲन्सर कीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिकाच तुम्ही सोडवलेली तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो बरेच असे प्रश्न होते की अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात नाही की कुठले प्रश्न आले होते. खूप अवघड असे प्रश्न होते, ते उद्या सर्व तुम्हाला प्रश्न पाहता येणार आहेत. त्याच्यामध्ये नेमकं कुठला प्रश्न होता आणि त्याच्यावरती ऑब्जेक्शन देखील तुम्हाला उद्या घेता येणार आहे. त्या ऑब्जेक्शनमध्ये मित्रांनो कसं ऑब्जेक्शन घ्यायचं, त्याला कुठले कुठले मित्रांनो जे सपोर्टेड डॉक्युमेंट जे आहे ते कुठले जोडायचे, कुठल्या बुक्समधून जोडायचे, NCERT असेल किंवा मित्रांनो स्टेट बोर्डाचे असतील किंवा मित्रांनो जे पण वेबसाईट आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याच्यावरून कुठल्या उत्तराला काय या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं, जर चुकीचा प्रश्न असेल, चुकीचं उत्तर असेल तर त्याबद्दल उद्याच्याला मित्रांनो ऑब्जेक्शनवरती स्पेशल सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती दिली जाईल. ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, हरकत फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल. त्याला फीज मित्रांनो 100 रुपयापर्यंत असू शकते, ते उद्या आपल्याला अजून क्लिअर होईल. तर ठीक आहे, तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही कुठलं उत्तर सिलेक्ट केलेलं आहे, त्या उत्तराला मित्रांनो त्यांनी कुठलं उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे, तुमचं उत्तर चुकलं आहे की बरोबर आहे ते तुम्हाला सर्व पाहता येणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो उद्या तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज असणार आहे, कारण की हीच पायरी जी आहे मित्रांनो लेखी परीक्षेची ही तुमची खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यानंतर मित्रांनो पुढची प्रोसेस काय असणार आहे तुम्हाला सर्व समजून या ठिकाणी मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तर बघा, तुमचे लेखीचे मार्क्स म्हणजे मित्रांनो तुमचं सिलेक्शन ठरवणार आहे. त्या लेखीच्या मार्क्सवरून तुमचं सिलेक्शन ठरेल. पुढच्या जे पण स्वच्छता चाचणी असेल, टायपिंग टेस्ट जी असेल, लिपीची असेल किंवा इंटरव्ह्यू जे असेल मित्रांनो, त्याच्यामध्ये थोडेफार कमी मार्क्स पडले तरी चालते, परंतु इथून पुढं मित्रांनो तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये गेला पाहिजेत. त्या दृष्टीने मित्रांनो आता उद्याच्याला आपल्याला समजणार आहे की किती मार्क्स पडतायत नेमके विद्यार्थ्यांना. तर बघा, उद्याच्याला 8 वाजल्यापासून ॲन्सर की पाहायला भेटेल. जर रात्रीमध्ये मित्रांनो 12च्या नंतर जरी ॲन्सर की आली तरी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट भेटेल आणि व्हिडिओ बनवून देखील तुम्हाला सर्व माहिती देईल. ठीक आहे, परंतु उद्या 8च्या नंतर ॲन्सर की जशी प्रसिद्ध होईल तशी डाउनलोड कशी करायची त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला मी माहिती जी आहे ती मित्रांनो देणार आहे. तर ॲन्सर कीमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी भेटतील तेही तुम्हाला मी सांगितलेले सर्व माहिती त्याच्यामध्ये भेटणार आहे. ॲन्सर की आल्यानंतर मित्रांनो पुढची प्रोसेस काय असेल पाहता. फर्स्ट की आली तुमची की तुम्हाला ऑब्जेक्शन चालू होईल 2 ते 4 मार्चपर्यंत. ठीक आहे, 2 दिवसाचं ऑब्जेक्शन टाईम आहे मित्रांनो. लगेच तुमचं फायनल ॲन्सर की येईल. फायनल ॲन्सर की सुधारित ॲन्सर की असते. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काही प्रश्न तुमचे मार्क्स वाढतात मित्रांनो. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ऑब्व्हियसली तुमचे मार्क्स वाढतातच, कमी होत नाहीत ऑब्जेक्शनमध्ये. ठीक आहे, तर फायनल ॲन्सर की येईल. मग तुमची फायनल ॲन्सर कीमध्ये तुमचे जे मार्क्स आहेत त्याचं नॉर्मलायझेशन केलं जाईल. नॉर्मलायझेशन होणार आहे, याच्या अगोदरही त्याची नोटीस आलेली आहे. नॉर्मलायझेशनचं टेन्शन घेऊ नका, तलाठीसारखं नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार नाही मित्रांनो, कारण की जवळपास 30 ते 40 मार्काचे पेपर आहेत. एक ते 2 मार्काचे जास्तीत जास्त फरक पडतील. परंतु मित्रांनो उद्या आपल्याला नॉर्मलायझेशन लिस्ट देखील लवकरच पाहायला भेटेल, तेव्हा सर्व माहिती अजून क्लिअर होईल. ही 2च दिवसाचा वेळ दिलेला आहे ऑब्जेक्शनसाठी. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन देखील मित्रांनो मार्चच्या 15 तारखेपर्यंतच तुमच्या या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर ही भरती पूर्ण करण्याच्या टप्प्यावरती आहे मित्रांनो, कारण की प्रोसेस आता 2च दिवसाची दिली फक्त ऑब्जेक्शनसाठी. म्हणजे ही फास्ट प्रोसेस पाहता ही भरती लवकर कंप्लीट होऊ शकते तुमची. त्यानंतर पहा, नॉर्मलायझेशन झालं की तुमची एक लिस्ट लागेल मित्रांनो.
जी लिस्ट असेल त्या लिस्टमध्ये मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे मार्क्स असतील. ठीक आहे, आफ्टर नॉर्मलायझेशनचे तुम्हाला मार्क्स पाहता येतील आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो जे क्वालिफाय झालेले आहेत स्किल टेस्टसाठी, मग तुमची स्वच्छता चापल्य चाचणी असेल, टायपिंग टेस्ट असेल, जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्याची लिस्ट लागेल. त्या विद्यार्थ्यांना स्किल टेस्टसाठी बोलवण्यासाठी एक टाइम टेबल लागेल मित्रांनो आणि तुमची स्किल टेस्ट जी आहे त्या जिल्हा न्यायालयामध्ये मित्रांनो तुमची स्किल टेस्ट कंडक्ट केली जाईल. स्किल टेस्टमध्ये त्याच दिवशी तुमचे मार्क्स तुम्हाला समजतील. 10 मार्काची स्किल टेस्ट जी असणार आहे मित्रांनो आणि लिपिकसाठी वेगळी टायपिंगची स्किल टेस्ट आहे. तर त्याच दिवशी मार्क्स तुमचे तिथं नोटीस बोर्डवरती लावले जातात. आता ह्यावेळेस कशी प्रोसेस आहे ते आपल्याला समजेलच. लगेच मित्रांनो मग तुमचे जे विद्यार्थी एकाच 3 जे आहेत, एकाच 3 विद्यार्थी मग त्यामधून इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय ठरवले जातील. त्यांची लिस्ट लागेल मित्रांनो. क्वालिफाय झाले, इंटरव्ह्यू झाले की लगेच प्रोव्हिजनल सिलेक्शनची लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल सिलेक्शन म्हणजेच मित्रांनो काय, तर तुम्ही अजून सिलेक्ट झाला नाही, तुम्हाला कशाला बोलवलं जाईल मित्रांनो, या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल. जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाहेर जातील ते मग बाहेर गेले आणि वेटिंगमधले वरती घेतले जातील अजून काही विद्यार्थी आणि ज्यांचं डॉक्युमेंट सक्सेसफुल झालं आहे मग त्यांचं फायनल सिलेक्शनची लिस्ट लावून मित्रांनो या ठिकाणी जॉईनिंग दिली जातील. तर ही प्रोसेस असणार आहे मित्रांनो. आता आपला जो टप्पा आहे मित्रांनो अजून निम्यापर्यंत आलेला आहे. फायनल ॲन्सर की मित्रांनो आल्यानंतर नॉर्मलायझेशन वगैरे अजून भरपूर टप्पे राहिलेले आहेत. तर ही संपूर्ण एवढी मोठी प्रोसेस आहे मित्रांनो. ही पिऊन हमाल त्याचबरोबर क्लर्क भरती असेल, स्टेनोचं तर मित्रांनो डायरेक्टली टायपिंग टेस्ट त्यांची या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर उद्याच्याला मित्रांनो किंवा रात्रीमध्ये जशी ॲन्सर की तुमची डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.